श्री स्वामी समर्थ. तर आज कसं झालं बघा, सकाळचं पीठ उरलं होतं चपात्या करावं म्हणून, पण काजल म्हटली नाही मम्मी मला काहीतरी, सकाळी बी भाजी चपाती आता बी भाजी चपाती, तर ठीक आहे म्हटलं तर काय करू. तर चला एक आयडिया सुचली. हे सकाळचं पीठ आहे, ह्याला मऊ करून घेतलेलं आहे थोडंसं, तर काहीतरी जुगाड करायला पाहिजे नाही का. आणि ही आहे सकाळची भाजी, आणि भाजी आणि पीठसुद्धा ठेवलं होतं 4 वाजता काजल येऊन खाईल म्हणून. पण ती म्हटली मला आता हे मला भाजी चपाती खायची नाही, डब्याला पे हीच दिली, आता मला हे खायचं नाही म्हटल्यावर चला तर म्हटलं तिच्यासाठी आता एक गोळा घेते. लिंबा एवढा इतका गोळा घ्यायचा आहे आपल्याला. पिठामध्ये घोळून याची लांब पोळी लाटून घेते. तर थोडं पीठ पण आहे ना सॉफ्ट झालेलं आहे. आता सकाळचं पीठ आहे म्हटल्यावर चांगलं भिजलं गेलेलं आहे. तर याला पीठ लावून लाटू शकता. अशी लांबकी पोळी तयार करून घेते. तर अशी पोळी तयार केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मध्यभागी 2 भाग करूया. ओळखलंच असाल तुम्ही, तर मी करत आहे समोसा. कोण तयार करून घेतलेला आहे कोणमध्ये. आता आपण ही भाजीच भरून घेऊया. जी सकाळची उरली होती ती भाजी कोणतीही असू शकते, पण ही तर माझी बटाट्याची आहे. तुम्ही कोणतीसुद्धा भाजी उरली असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा किती छान असं सॉफ्ट हेल्दी आपले समोसा तयार होत आहेत. आणि चला आता दुसरंसुद्धा करून घेऊया, तुम्हाला दाखवते. हे बघा ही अशी आपण कोण तयार करून घेऊया. जरा पीठ सॉफ्ट झालेलं आहे, पण तुम्ही आपण बायका म्हटलं तर आपण काही ना काही डोकं चालवतोच ना. आपण बायका काहीतरी जुगाड करावंच लागतं लेकरांसाठी. तर पातळ थोडंसं पीठ नरम झालेलं आहे. दाबून अशी भाजी भरून घ्यायची. लेकरांना बाहेरचं खायचं खूप हौस राहते, तर त्यापेक्षा आपण हेल्दी आणि असं घरातल्या साहित्य म्हणजे रात्रीच्या पोळीसाठी आपण चपातीसाठी जे काही पीठ ठेवतो त्याच्यामध्ये असं जुगाड करून आपण खाऊ घालू शकतो घरच्या घरी. तर माझे झालेले आहेत 3-4 झालेले आहेत. तर बस झालं आता नाश्त्यापुरतं. तर हे बघा किती छान झालेले आहेत. आता ह्याला आपण तळून घेऊया. आहे की नाही घरच्या घरी आणि शुद्ध आपल्या हातानं तयार केलेलं. बाहेर कसं आहे, बाहेरचं तेल उघडं ठेवलेलं राहतं, झाकलेलं नसतं. एवढ्या मोठ्या मोठ्या कढईमध्ये त्यांनी तेल ओतून घेतात आणि ते किती दिवसाचं राहतं काय राहतं आपल्याला काही माहीत नसतं. त्यांचंसुद्धा पोट आहे बाई, आपण काही नावं ठेवू शकत नाही. पण खाणारे खाते ती. पण मी तर माझ्या काजलसाठी हेल्दीच बघते, बाहेरचं काही जादा आम्ही आणत नाही. चला आपली मर्जी बरं का, तसं वाईट वाटून घेऊ नका. आपली मर्जी. बघा एवढ्या भाजीमध्ये एवढे झालेले आहेत, 6 झालेले आहेत. तर चला आता ह्याला तळून घेऊया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण सोडून घेऊया समोसा. तर चला तर 3 असं तळून घेते. बघा किती छान झालेला आहे. वाव, मी कधी बी असं काही ना काही जुगाड करत राहते, म्हणजे लेकरांच्या भल्यासाठी बी व्हावं आणि आपलं घरातल्या घरात सुद्धा खाण्यात यावं अशी रेसिपी मी करत राहते. आणि न मैदा न रवा, तर आपण हेल्दी असं पिठापासून केलेलं आहे, सकाळच्या पिठापासून राहिलेल्या पिठापासून. तर आहे की नाही किती छान असं टम्म फुगलेत बघा, किती छान झालेले आहेत. तर चला आता ह्याला काढून घेते आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे तळून घेतलेले आहेत. हे बघा एक सुद्धा फुटलेलं नाही आहे. झालं की नाही छान असे आपले समोसे तयार. तर चला दुसरी बॅच बी काढून दुसरी
आता ही दुसरी बॅच सुद्धा आपली निघालेली आहे. बघा किती छान झालेल्या आहेत. तर आपली तळलेली मिरची सुद्धा आलेली आहे. बघा किती छान झालेली आहे की नाही. चला, तर आपली रेसिपी तयार आहे आणि ते सुद्धा हेल्दी असा आपला नाश्ता तयार आहे. ही आहे खट्टी मिठी चटणी. तयारच होती, पहिलेच तयार करून ठेवलेली होती. आणि हे आपले समोसा. तर कशी वाटली ही रेसिपी? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. तर या तर मग नाश्ता करायला. चला तर एक नवीन रेसिपी सोबत भेटूया. बाय.